पुसद शहर पोलीस स्टेशन अपराध कलम 327/2024 कलम 392 34 भारतीय दंडविधान मधील तक्रारदार ज्ञानेश्वर नारायण पवार वय 38 वर्ष राहणार राजुरा तालुका महागाव यांनी दिनांक 25 मे 2024 रोजी रिपोर्ट दिला होता। आयकॉन हॉस्पिटल पुसद येथे त्यांची पत्नी उपचारासाठी भरती असताना तिचा ब्लड आणण्यासाठी सत्यशांती हॉस्पिटल येथे जाऊन रात्री 10:30 वाजता परत येत असताना हिंदी हायस्कूल जवळ पुसद येथे 4 अज्ञात इसमांनी त्यांच्या गळावर चाकू लावून त्यांच्या खिशात उपचाराकरता असलेले पैसे नगद 15,000 रुपये व विवो कंपनीचा मोबाईल किंमत रुपये 6,000 असा एकूण 21,000 रुपयेचा मुद्देमाल घेऊन पसार झाले। पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद होताच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसम शेख रेहान शेख गुलाब वय 20 वर्ष राहणार तुकाराम बापू वाड हमू वसंतनगर पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ याला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। आयान काजी सैफुद्दीन काजी वय 19 वर्ष, शेख नोमान शेख रहेमान वय 22 वर्ष, शेख अजीम शेख कयूम वय 20 वर्ष सर्व राहणार वसंतनगर पुसद। सदर आरोपीचा पोलीस स्टेशन वसंतनगर परिसरात कौशल्यपूर्वक व सापळा रचून 4ही आरोपीस अटक केली। त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल हिरो होंडा स्प्लेंडर MH27 DD 6809 किंमत अंदाजे रुपये 45,000 व एक धारदार काळ्या रंगाचा हिरवी मूठ असलेला चाकू किंमत 120 रुपये असा एकूण 66,120 रुपयांचा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला। सदरची कार्यवाही यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, पोलीस हवालदार प्रफुल्ल इगोले, मनोज कदम, पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत, आकाश बाभुळकर इत्यादींनी कार्यवाही केली आहे। TV4 न्यूजसाठी कार्यकारी संपादक राजेश ढोले।